निश्चितपणे कालचं झालेलं जे एन्काउंटर आहे, हे फेक एन्काउंटर आहे. हे महाराष्ट्र शासनाने आणि पोलीस प्रशासनाने मिळवून आणलेला, घडवून केलेला हा एन्काउंटर आहे, असं स्पष्ट मत काँग्रेसचं आहे आणि माझं स्वतःचं मत आहे. कारण आपण बघितलं की त्या आरोपीवर जेलमध्ये असताना एकाच्या तपासाच्या कामासाठी त्याला एवढ्या रात्री नेण्याची गरज नव्हती. खरं म्हणजे त्याला दुसऱ्या दिवशीही नेऊ शकले असते. परंतु हे सगळं ठरलेलं होतं आणि त्याचा एन्काउंटर होणार होता, त्यांनी तो घडवून आणलेला आहे. अशा प्रकारचे एन्काउंटर झाल्यानंतर माननीय उच्च न्यायालयाचे निवृत्त असलेले न्यायाधीश, ज्यांचा ह्या प्रकरणामध्ये असं प्रखर असं प्रचंड अनुभव असतो, अशा लोकांमार्फत खरं तर ती चौकशी व्हायला पाहिजे आणि ती चौकशी निपक्षपातीपणे होते. परंतु इथे आता काय केलं की पोलिसांचा तपास पोलीसच करतायत. त्यामुळे निश्चितपणे पोलीस आपल्या सहकाऱ्यांना वाचवण्याचाच प्रयत्न करणार आणि त्यांना या प्रकरणामधनं क्लीन चिट मिळेल. त्यामुळे शासनाकडे आम्ही मागणी करणार आहोत. आमच्या नेत्यांनाही मी सांगितलेलं आहे की तशी मागणी तुम्ही करा की निवृत्त न्यायाधीशांमार्फत या प्रकरणाचा सखोल तपास झाला पाहिजे आणि आदर्श शाळेचे जे संस्थाचालक विश्वस्त अजूनही फरार आहेत, त्या फरार असलेल्या लोकांना ताबडतोब अटक करावी आणि त्यांच्यावर त्यांची कठोर चौकशी करावी. म्हणजे त्यातूनही सुद्धा काही गोष्टी अजून बाहेर येण्याच्या बाकी आहेत, त्या सुद्धा बाहेर येतील.